नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगरमधील गणेश कॉलनीत टोळीच्या दहशतीखाली नागरिक राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। स्थानिक रहिवासी मोहन मधुकर थोरात यांच्यावर मध्यरात्री 7 ते 8 अज्ञात युवकांनी शिवीगाळ करत घराबाहेर बोलावून प्राणघातक हल्ला केला। पोटावर वार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रसंगावधान राखत थोरात यांनी हाताने तो अडवला। यात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली। या युवकांनी त्यांच्या खिशातील 15,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली। मिळालेल्या माहितीनुसार या युवकांनी मागील काही दिवसांपासून थोरात यांच्यावर लक्ष ठेवलं होतं। ते सातत्यानं गांजा आणि दारूच्या नशेत असतात, त्यामुळे त्यांना कोणीही थेट विरोध करत नाही। परिणामी त्यांची मुजोरी वाढत चालली। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी केली आहे। घटनेनंतर सातपूर पोलिसांनी पंचनामा केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। अहो, काल ते भाजी घेऊन आले आणि ते पोरं 2-3 दिवसापासून त्यांच्या पाठलाग करत होते आणि काल ते घरात आले आणि त्यांनी शिव्या देऊन त्यांना बाहेर बोलवलं। बाहेर नंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले त्यांच्याकडून। ते पोटाला न लागता त्यांनी हातमध्ये घातलं तर त्यांच्या हाताला चाकू लागला। त्यांनी दगड फेकून मारले, डोक्याला पण लागले, पाठीला लागले आणि हाताला पण लागले। त्यातच आले, त्यांना दवाखान्यात उचलून नेलं। मग तिथून त्या डॉक्टरांनी त्यांचा त्रास आहे शिवागाळ्यांचा रोज येते दारू। ते रोज सकाळपासून जे राहतात तर रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या लोकांचा शिवागाळ चालू राहते। आणि खिशातले पैसे पण काढून घेतले त्यांनी 15,000 रुपये। मला सातपूर पोलीस चौकीतून काय मागणी आतापर्यंत पोलीस चौकीच व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि रात्रीपासून नाही आले, ते आता येऊन गेले आणि पोलीस चौकी व्हायला पाहिजे तिथं। ऑनलाईन पण दिली आणि ऑफलाईन पण दिली। तिथं जागेवर पोलीस चौकी झाली तर टेन्शन नाही राहणार आम्हाला। सगळं काहीतरी सोय तिथं पण झाली पाहिजे। आज आमचं झालं, उद्या कोणावर पण होऊ शकतं ना असं। काय नाही, आम्ही घरामध्ये बसलो होतो जेवण करायला। एवढ्यात ते पोरं बाहेरून शिव्या देत होते। हे काय वरती बसला म्हणून घरामध्ये बाहेर येऊन शिव्या असे घाणघाण शिव्या देत होते। मग मी बाहेर गेलो, दरवाजा खोलून गेट खोललं। त्याच्यानंतर मग त्यांनी परासून बोलले, तर मग त्यांनी मला शिव्या दिले, तर मी पण त्यांना बोललो का बरं शिव्या देताय काय म्हणून। असं तिथं तुम्ही तुमच्या तिकडे जाऊन शिव्या द्या। तर आम्ही म्हणते का तुला देतोय आम्ही, तुम्ही काय करणार आहे। आणि तसंच बोलणं चालू होतं। आम्ही 3 जण म्हणजे ते पुढचे बोलत होते आणि मागून 2 जणांनी डायरेक्ट डोक्यामध्ये वीट मारले माझ्यावाल्या आणि एकाने पुढच्यानी म्हणजे पोटात तो चाकू मारणार होता, पण मी मधीतच हात घातला म्हणून माझ्या पोटात न लागता हाताला लागला माझा चाकू। नंतर त्यांनी पुन्हा दगड फेक करून मला मारलं। बाकी फक्त मी एकटा आणि माझी मिसेस आम्ही 2 जणच घरी होतो, बाकी कोणी नव्हतं घरी, झाले पण नाही। काय करायचं पहिले काय बोलले होते, काय वाद होता पहिले? नाही, काहीच नाही। हा, त्यांचा आमचा काहीच वाद नव्हता। त्यांनी मी कधी बघितले पण नव्हतं त्या पोरांना। 3-4 दिवस झाले मागच्या फ्लॅट मध्ये त्याच्याकडं बांधकाम चालू आहे तिथं फक्त, तर तिथं येऊन ते पिऊन खाऊन पूर्ण रात्रभर ते शिवागाळ करत राहत्या। आता 4-5 दिवसापासून त्यांचं तेच नाटक चालू आहे। तर त्यांना लोकांना कोणी काही बोललं नाही, पण काल त्यांनी डायरेक्ट आपल्या घरापाशी येऊन शिवागाळ घेतली। त्याच्यामुळे मी त्यांना बोललो, तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर मारहाण केली। त्यांनी आपल्या सातपूर पोलिसांकडून काय मागणी? काहीच नाही, लवकरच्या लवकर त्यांना अटक करणं आणि मला ट्राय करून नाही मिळवून देणं। म्हणून 2 जणांना तिथं त्यांनी मारलं होतं। 2-3 जणांना त्यांनी कंप्लेंट केली का नाही केली मला नाही माहिती, पण मला जे आता चाकूचा हल्ला केला त्यांनी, तर मी पोलीस कंप्लेंट केली। आता पोलिसांचं हेच आहे का त्यांचा शोध करून त्याचा काहीतरी बंदोबस्त कायदेशीर केलं पाहिजे। हीच माझी सातपूर पोलीस स्टेशन कडून मागणी आहे। किती दिवसापासून हे 5-7 दिवसापासून चालू आहे त्यांचं। कारण मला 5-6 दिवसापासून आढळलं म्हणून आपण बोलू शकतो। ते त्याच्या आधी असेल तर काही सांगता येत नाही, पण त्यांचं तर लई साथी चाललंय। ते 5-7-9 जण जे राहते आणि फुल दारू बिरू गांजा बिजा पेल असतं ते पोरं, तर त्यांना काही भान नसतं तर पुढचे कोणी काय नाही। मोहन मधुकर थोरात, राहणार नगर गणेश कॉलनीमध्ये, हाऊस नंबर 35 आहे। तिथं आम्ही रात्री जेवण करायला बसत होतो, माझी वाईफ आणि मी। ते पोरं बाहेर येऊन गेटपाशी येऊन शिवागाळ करत होते। तर ते फार बाहेर येऊन मला शिवागाळ करत होते, म्हणजे बाहेरपाशी त्यांनी बाहेर बोलवलं मला। बाहेर बोलून त्यांनी एकाने मागच्या साईडने वीट मारले माझ्या डोक्यामध्ये आणि एकाने चाकू काढला आणि चाकू पोटात मारत होता तो, तर मी हातमध्ये घेतला, त्याच्यामुळे माझ्या हाताला लागला। आणि बाकी 4-5 जण होते, त्यांनी विटाने भरपूर मला वीट मारून म्हणजे फेकून मारलं।
आणि त्यांचा आणि माझा काही संबंध नाही किंवा आमच्याही कधी काही भांडणं नाही आणि त्यांना आम्ही कधी बघितलं पण नाही, काहीच नाही. तिथं त्यांनी त्यांचं 4-5 झाले केसेस त्यांच्या. तर हे माझ्या वाटतं 500-6 असं मी त्यांनी मला त्या गल्लीमध्ये त्यांचे लई हे चालू आहे, काळ चालू आहे. पण आमचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मारलं, पण काही कारण काय अजून नाही समजलं. म्हणजे पोरं अजून सुद्धा फर आहे, ना पोलिसांनी सापडलं नाही, काही नाही, कोणीच नाही. कुठले ते त्याच एरियात आहे का? त्या एरियातले काही माहीत नाही मला. ही घटना कधी झाली नेमकी? रात्री 8 वाजता. आणि कुठल्या एरियात? अशोकनगर मागच्या साईडला गणेश कॉलनीमध्ये. तुमचं नाव काय म्हटले? मोहन मधुकर थोरात. तुम्ही काय करता? मी काम करतो, फॅब्रिकेशनचं काम होतं. आणि ते मुलं नेहमी असतात का त्या ठिकाणी? हो, तिथं ते 4-5 दिवसापासून त्यांचं नेहमी चालू आहे तिथं. पण आपण मी कधी 8:30ला घरातून 7ला निघाल्याच्या नंतर संध्याकाळी 8-9 वाजता येतं घरी. ते काय तिथं मद्यपान करता का? हा, त्याचं चालू राहतं, गांजा वगैरे पिणं, दारू पिणं. पोलिसांची माझी रोख रक्कम पण खिशात मी साईटून आणली होती, 15,000 रुपये पण गेले. सर, जे काही पेशंट आपल्याकडे आलेले नेमकं काय झालं ते? आणि तेव्हा त्यांना मारहाण झाली होती त्यांच्या रात्री घरी. तरी त्यांना डोक्याला, हाताला आणि बऱ्याच ठिकाणी मुक्का मारायला लागलं होतं. तर आलं पेशंट, आपण त्यांना टाकलेले आहे. आता पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी. आणि जास्त काही गंभीर वगैरे? सध्या तर पेशंट स्टेबल आहे आपलं, ठीक आहे. डोक्याला वगैरे मार लागला म्हणून आपण त्यांना आयसीयूमध्ये ऑब्झर्वेशन ठेवा. काही चक्कर वगैरे, फीट वगैरे काही येते का मार लागल्यामुळे, ते सगळं गोष्टी बघण्यासाठी. पण तसं तर काही प्रकार अजून घडलं नाही. पेशंट आपलं व्यवस्थित आहे सध्या. सर, काही एमएलसी वगैरे आपण कळवली का? हो, एमएलसी वगैरे आपल्या आल्यापासूनच आपण लगेच इन्फॉर्म करून टाकतो. पेशंट स्टेबल केल्यानंतर ते आपले काल रात्रीच एमएलसी वगैरे सगळं कळवली आहे. कुठे कळवली नेमकी? जे आपलं जे पोलीस ठाणे जे हद्द येतो, सातपूर पोलीस स्टेशन. काय नाव तुमचं? डॉक्टर गोविंद यादव. डॉक्टर गोविंद यादव. यादव. हो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.